हॅलो नमस्ते, मी श्रद्धा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. आणि आजचा ब्लॉग हा आपला सगळ्यांचा जागतिक विषय म्हणजे आपण कधी स्लिम होणार. हा मेन्स आणि वुमन्समध्ये कॉमन विषय आहे, जागतिक विषय आहे की आपण बारीक कधी होणार, आपण स्लिम कधी होणार. तर डेली रुटीनमध्ये आपल्या वर्क शेड्यूलमधून किंवा आपल्या अभ्यासामधून, आपल्या कामामधून किंवा घरच्या गोष्टींमधून आपल्याला वेट लॉससाठी स्पेशल असा वेळ ज्यांना देता येत नाही आहे त्यांच्यासाठी आजचा हा ब्लॉग नक्की बघा. म्हणजे त्यांच्यासाठी ब्लॉग आहे आजचा की काही स्पेशल घरात ड्रिंक्स बनवून आपण वेट लॉस किंवा आपल्या पोटावरची चरबी किंवा पाठीवरची चरबी कशी कमी करू शकतो आहे हे आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की आपण डेली काही ना काहीतरी चटकपटक खात असतोच आणि ते खाल्ल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि कुणीतरी आपल्याला जर डिवचलं की बाबा तू डाएट कर, तू जिम कर किंवा तू एक्सरसाइज कर, तर ते सगळं करायला आपण 1-2 दिवस मोटिवेट होतो आणि 2 दिवसानंतर पुन्हा ॲज इट इज आपलं रुटीन चालू होतं. तर ह्या अशा रिझन्समध्ये आपलं वेटवरती आपण कसं लक्ष द्यायचं, आपलं वेट मॅनेजमेंट कसं करायचं आणि ज्यांना कुणाला प्रोटीन घेणं शक्य नाही आहे किंवा प्रोटीन कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत त्या लोकांसाठी आज आज आपण डिस्कस करणार की असे कोणते ड्रिंक्स आहेत जे पिल्यामुळे आपलं फॅट लॉस होऊ शकतं. मोस्टली वुमेन्समध्ये हा खूप इश्यू आहे की वेळ मिळत नाही आहे घरच्या कामामधून, मुलांमधून, आफ्टर डिलिव्हरी, PCOD ज्यांना झालेला आहे, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये वुमन्सचा हा विषय आहे की आपलं वेट लॉस कधी होणार. तर सगळ्यात पहिला आपण जे बघणार आहोत की पहिलं जे ड्रिंक आहे अगदी इझिली अवेलेबल होईल आणि पटकन आपण ते पिऊन थोड्याफार प्रमाणात वेट लॉस. हां, आता तुम्ही म्हणाल की फॅट लॉस होतोय म्हटलं की हे ड्रिंक्स अगदी खूप चांगले आहेत, आपण हे एवढंच घ्यावं आणि जसं आपण ब्लॉगमध्ये बघितलं आहे किंवा ब्लॉगमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण बारीक होऊ असं नाही आहे. थोडीशी तुमचे एफर्ट्ससुद्धा इथं मॅटर करतात. आज जर आपण एखादं ड्रिंक चालू करतो तर थोडीशी तुमची एफर्ट्स मॅटर करतात. म्हणजे ते कोणते की 20 मिनटं चालणे, जेवल्यानंतर लगेच न झोपणे, ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांनी आपलं वेट पुट ऑन होतं आहे त्या थोड्याशा इग्नोर करणे, त्याच्यावरती थोडासा कंट्रोल करणे. तर चला, पहिलं ड्रिंक जे आहे ते इझिली अवेलेबल होतं आहे मार्केटमध्ये, घरामध्ये, पाहुण्यांच्या घरी गेल्यामध्ये किंवा अगदी पिकनिकला गेल्यावरती सुद्धा हे अवेलेबल होतं आहे. ते म्हणजे आहे ब्लॅक कॉफी. सगळ्यांना ही वेट लॉस ड्रिंक माहीत असेल मोस्टली की ब्लॅक कॉफी. बट विषय असा होतो आहे की कुणाकुणाला ब्लॅक कॉफी सूट होते तर कुणाकुणाला ब्लॅक कॉफी सूट होत नाही. ब्लॅक कॉफी सूट होत नाही म्हणजे काय होतं की चक्कर येते, थोडासा BP कमी होतो किंवा हातपाय कापावे लागतात किंवा पित्त उसळून येतं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ब्लॅक कॉफी कशी घ्यावी आणि कधी घ्यावी हे आज आपण डिस्कस करणार आहे. ब्लॅक कॉफी हे मोस्टली आपल्या बॉडीमधलं कॅफेन वाढवण्यात मदत करते. त्याचबरोबर मेटाबॉलिझम कमी करण्यामध्ये मदत करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅटच्या लेयरवरचा, आपल्या बॉडीवरचा जो फॅटचा लेयर आहे तो बर्न करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं ब्लॅक कॉफी आहे. तर स्पेशली असं होतं की काही वेळेला आपण सकाळी उठल्या उठल्या अगदी अनुशापोटी आपलं पोट एम्प्टी असतं 12 तास 14 तास आणि आपण उठतो सकाळी जिमला जायच्या आधी किंवा आपलं घरचं रुटीन चालू करायच्या आधी पटकन ब्लॅक कॉफी उकळतो आणि ती घेतो. असं केल्याने बऱ्याच वेळेला आपला जो पित्त आहे तो अतिशय वाढून आपल्याला उलटी होऊ शकते किंवा आपल्याला चक्कर येऊ शकते किंवा आपलं हातपाय कापायला लागू शकतात किंवा BP एवढा कमी होईल की तुम्हाला ॲडमिट करावं लागेल किंवा तुम्ही चक्कर येऊन बेशुद्ध पडाल, इतकं त्रास होऊ शकतो. आणि म्हणूनच ब्लॅक कॉफी पिल्यावर असं कुणाला काही ह्याच्या आधी एक्सपिरियन्स झाला असेल तर त्या लोकांनी सकाळचा नाश्ता प्लस ब्लॅक कॉफी हे असं इंटेक करायचं आहे, दुपारचं जेवण प्लस ब्लॅक कॉफी हे असं इंटेक करायचं आहे आणि रात्रीचं जेवण प्लस ब्लॅक कॉफी असं इंटेक करायचं आहे. एम्प्टी स्टमक म्हणजे रिकामी पोटी तुम्ही ब्लॅक कॉफी अजिबात घ्यायची नाही आहे, ज्यांना कुणाला त्रास होतो आहे त्या लोकांसाठी. ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर ब्लॅक कॉफी एकदम बेस्ट आहे वेट लॉससाठी. जर तुम्हाला बऱ्यापैकी एका महिन्यामध्ये किलो, 1.25 किलो, 1.5 किलो वजन कमी करायचं असेल तर ब्लॅक कॉफी तुम्ही नक्की घेऊ शकता.
सेकंड जे ड्रिंक आहे ते म्हणजे लिंबू, पुदिना आणि जिंजर म्हणजे आलं. ठीक आहे. लिंबूचं पाणी पिल्यामुळे वेट लॉस होतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ॲड ऑन करा. तुमच्या घरी पुदिना तुमच्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या गार्डनमध्ये किंवा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो. आणि जिंजर म्हणजे आलंही आपल्याकडे इझिली अवेलेबल आपल्या फ्रीजमध्ये कायम असतं. तर गरम पाणी, लिंबू आणि त्याच्यामध्ये किसून टाकलेलं आलं आणि मिंटं हे जरी तुम्ही पिलात किंवा हे तिन्ही गोष्टी एकत्र करून तुम्ही 10 मिनटं पाण्याला उकळी आणून ते जरी तुम्ही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जरी पिलत तरीसुद्धा तुमचं वजन किलो, सव्वा किलो, 1.5 किलो ह्या रेशोमध्ये एका महिन्यामध्ये कमी होऊ शकतं. वजन कमी होतं म्हणजे ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पोटावरची चरबी, पाठीवरची चरबी किंवा आपल्या बॉडीवरती एक्स्ट्रा चरबी कुठे आलेली आहे ते थोडं बर्न व्हायला मदत करते. ठीक आहे. थर्ड ड्रिंक आहे ज्या लिंबाच्या साली पाण्यामध्ये भिजवत ठेवून म्हणजे थोडक्यात डिटॉक्स वॉटर करून ते ड्रिंक करणे. आहे ना सोपं एकदम. ते थोडं कडू लागेल, थोडंसं तुरट लागेल किंवा रुचकर असं टेस्ट खूप खराब लागेल त्याची. बट हे काम तितकंच छान करतं आहे की रात्रभर जर तुम्ही लिंबाच्या साली किंवा लिंबू अख्खा कट करून पाण्यामध्ये भिजत घातला आणि सकाळी जर ते पाणी पिताय किंवा दिवसभर ते पाणी थोडं थोडं पिताय तर त्यामधून सुद्धा तुमचं फॅट बर्न होईल, तुमचं वेट कमी होईल किलो, सव्वा किलो आणि 1.5 किलोमध्ये. ठीक आहे. चौथी रेमेडी आहे ब्लॅक कॉफी प्लस लिंबू प्लस सिरॅमाइन म्हणजेच आपल्या घरातली दालचिनी. ह्या 3 गोष्टी जर एकत्र करून तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे जेवणासोबत, सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा रात्रीच्या जेवणासोबत तुम्ही जर हे घेताय तर नक्कीच तुमचं वेट लॉस हे कन्फर्म होईल. आत्ता जे मी चौथं ड्रिंक सांगितलं ते देखील गरम पाण्यामध्ये कॉफी, थोडासा लिंबू आणि आपल्या घरातली दालचिनी हे मिक्स करायचं आहे. थोडीशी उकळी आणून द्यायची आहे म्हणजे थोडक्यात थोडंसं पाणी आटेस्तोपर्यंत ते उकळायचं आहे आणि देन मग ते घ्यायचं आहे. त्यांनीसुद्धा बराच फरक पडतो. पण दालचिनी हे उष्णता हे देखील वाढवते. त्यामुळे ज्यांना खूप उष्णतेचा त्रास आहे त्यांनी थोडंसं दालचिनीचं प्रमाण कमी घ्या किंवा अदरवाईज दालचिनी घालू नका. फक्त लिंबू आणि कॉफीचं सेवन करा. आणि सगळ्यात छान आणि टेस्टलेस अगदी खराब लागणारं ड्रिंक म्हणजे पालक आणि बीटचा रस. पालक आणि बीटचा रस म्हणजे कच्च्या ज्या भाज्या आहे, कच्चं पालक आहे किंवा कच्चं जे बीट आहे त्याचा रस आपण जर पिला सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी अगदी मीठ न घालता किंवा साखर न घालता तरीसुद्धा आपल्या पोटावरची चरबी एकदम छान कमी होण्यात मदत होते. ह्या अशा सिंपल आणि सोप्या आणि नेहमी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींना घेऊन आपण फॅट लॉस करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी वेगळे कुठले कष्ट घ्यायचं नाही आहे किंवा वेगळा कुठला टाईम काढायचं नाही आहे. आपल्या डेली रुटीनमध्ये जे आपण खात पीत असतो त्यामधूनच थोडासा एक 5 मिनिटाचे कष्ट घ्यायचे आणि हे फॅट लॉसचे ड्रिंक बनवून तुम्ही जर कंटिन्यू 3 महिने जर घेतले तर 100% तुमचं फॅट कमी येईल. जर तुम्ही 8 दिवस करताय, 2 दिवस करताय किंवा 4 दिवस करताय आणि सोडून देताय तर तुमचं फॅट कमी येणार नाही. त्याच्यासोबतच काही ठराविक गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करा. म्हणजे जेवल्या लगेच झोपू नका. दिवसातून एक 10 मिनटं शतपावली म्हणतात त्याला थोडंसं फिरून या किंवा चालून या. आणि सकाळी खूप उशिरापर्यंत झोपू नका आणि चरबीयुक्त पदार्थ खूप जास्त खाऊ नका. थोडीशी कंट्रोलमध्ये ठेवा. खावा पण थोडंसं कंट्रोल करा. आणि त्याच्यासोबत हे डेली आपले फॅट लॉसचे ड्रिंक्स घ्या. म्हणजे नक्की वेटमध्ये नाहीतरी ॲटलिस्ट तुमच्या फॅटमध्ये तुम्हाला लॉसेस दिसतील. हे 100% आहे. बट मी सांगितल्याप्रमाणे हे सेवन अगदी 1 महिना ते 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू झालं पाहिजे तरच तुम्हाला या गोष्टींचा रिझल्ट मिळेल. मला सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आहे की नाही, फायदेशीर ते कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक